नमस्कार मंडळी, मी स्वप्नाली माऊलीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे गोकुळाष्टमी स्पेशल। कोकण साईडच्या रिजनमध्ये गोकुळाष्टमीला आंबोळ्या, शेगलाची भाजी आणि काळ्या वाटाण्यांची उसळ असा मेनली पदार्थ केले जातात। तर आज मी तुम्हाला आंबोळ्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे। ॲक्च्युली आपण आंबोळ्या बनवताना तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा वापर करतो। तर ही आंबोळीची रेसिपी कशी अजून पौष्टिक करता येईल ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला बघूया। मी इथे 2 वाटी तांदूळ घेतले आहे। आता या तांदळाच्या ऐवजी तुम्ही गावचे तांदूळ जे असतात तेही यूज करू शकतात। तर 2 वाटी तांदळाला मी इथे अर्धी वाटी उडद डाळ घेतली आहे। त्याचसोबत इथे मी थोडे ओट्स घेतले आहे। तर हेही अर्धी वाटी ओट्स आहेत, तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे 1 वाटी हे पोहे घेतले आहे, हे गावचे पोहे आहेत। तुम्ही याऐवजी आपले जाडसर जे कांदे पोह्यांसाठी पोहे आपण यूज करतो तेही वापरू शकतात, किंवा याला ऑप्शनल म्हणजे उकडलेला आपला भात असतो, शिजवलेला भात, तोही तुम्ही वापरू शकतात। यामुळे आपले डोसे खूप मऊसर होणार। त्याचसोबत मी इथे थोडी मूग डाळ घेत आहे, चना डाळ, हे हिरवे मूग आहे, आणि ही थोडीशी मेथी घेतली आहे, आणि हे चवीनुसार मीठ घेतलं आहे। मी हे सगळे जिन्नस एकत्र करून स्वच्छ पाण्याखाली 4 ते 5 वेळा धुवून घेतले आहे। आपल्याला हे 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून हे सगळं नीट ग्राइंड होईल। मी इथे ओट्स आणि पोहे वेगळे भिजत ठेवले आहे, तुम्ही हवं तर हे एकत्रही भिजत ठेवू शकता। तुम्ही पाहिलं असाल उडद डाळ आणि तांदूळ या व्यतिरिक्त मी बाकी डाळी आणि ओट्स वगैरे ॲड केला आहे। जस्ट हेल्दी बनवण्यासाठी ही रेसिपी मी हे ॲड केलं आहे, जेणेकरून लहान मुलांसाठी किंवा वेट लॉस प्रोग्रामसाठी ही रेसिपी उपयुक्त ठरेल। मी या सगळ्यांचा एक्झॅक्ट प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केलं आहे। हे आता चांगलं भिजलं आहे, आपण आता ह्याला ग्राइंड करून घेऊया। आपल्याला पिठाची ही कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे। जर तुम्हाला पेपर डोसा वगैरे पातळ डोसे काढायचे असतील तर तुम्ही पाण्याचं प्रमाण अजून वाढवू शकता। इडली करण्यासाठी थोडंसं घट्टसर वाटून घ्या। आता मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे। तुम्ही मीठ नंतर पीठ आल्यानंतरही टाकू शकतो, पण मी आधीच टाकते। आता आपलं पीठ फर्मेंट व्हायला रेडी आहे। मी झाकण लावून ठेवते ह्याला। तुम्हाला जर पीठ लवकर फर्मेंट करून हवं असेल तर तुम्ही ओव्हनचा यूज करू शकता। हे 2 मिनिट्ससाठी प्रीहीट करून घ्यायचं, नंतर ओव्हन बंद करून ठेवायचं आणि पिठाचा डबा आपण ओव्हनमध्ये घालून ठेवायचा। मग 3-4 तासामध्ये डिपेंड, म्हणजे ओव्हन किती गरम झालं त्यानुसार फर्मेंटेशन प्रोसेस लवकर होते आणि मग पीठ लवकर फर्मेंट होऊन जातं। पीठ खूप छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपण याचा आधी प्लेन डोसा काढून घेऊया। आता आपण याच्या आंबोळ्या म्हणजे भाकऱ्या थोडंसं जाडसर असं काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता जाळीदार असे ह्याचे डोसे तयार होतात। तुम्ही बघू शकता त्याला आता जाळी पडत आहे, हे खूपच मऊसर होतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली। थँक्यू।